नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनलमध्ये। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच दुपारच्या वेळी काही ना काहीतरी चटपटीत खावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तेच गावावरून येताना आम्ही भडंगाचे जे मुरमुरे असतात ते घेऊन आलेलो होतो। भडंगचे मुरमुरे म्हणजे हे अगदी टपोऱ्या आकाराचे मोठ्या आकाराचे असतात, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि दुसरे जे असतात ते बारीक आणि चपटे असतात, पण भडंगासाठीचं जे आपण वापरतो मुरमुरे ते हे टपोऱ्या आकाराचे, चवीला सुद्धा छान भडंग होतो। तर याकरिता मी अगदी गॅसवरती कढई ठेवलेली आहे मोठ्या आकाराची, आणि यामध्ये मी हे मुरमुरे घेतलेले आहे, जेणेकरून थोडंसं घरामध्ये ठेवल्यामध्ये थोडंसं मऊ झालेलं होतं, त्यामुळे मी गरम करून घेत आहे। जर तुम्ही दुकानामधून डायरेक्ट आणलेला असेल आणि जर ते कडक असतील, अजिबात मऊ पडलेले नसतील, तर तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारे गरम न करता तर त्याचा सुद्धा तुम्ही भडंग बनवू शकता। मी हे मुरमुरे कढईमध्ये अगदी मंद गॅसवरती थोडेसे प्रमाणात गरम करून घेतले आहे, ज्यामुळे हे मुरमुरे कुरकुरीत झालेले आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि ते शेंगदाणे अगदी तडतडेपर्यंत मी भाजून घेणार आहे, म्हणजेच फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की शेंगदाणे सुद्धा फुटलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे तळून तयार झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये अगदी ठेचलेला लसूण घालणार आहे। 8 ते 10 पाकळ्या अगदी लसूण ठेचून घेतलेला आहे। तसेच यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। कढीपत्ता घालतानाचा व्हिडिओ झालेला नाही। कढीपत्त्याचे प्रमाण थोडेसे जास्त प्रमाणात घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा हळद पावडर, हिंग पावडर सुद्धा वापरलेली आहे। ही सर्व प्रोसेस अगदी मंद गॅसवरती करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे 1 मोठा चमचा, तसेच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आणि हे सर्व साहित्य अगदी मंद गॅसवरती व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मुरमुरे या फोडणीमध्ये घालायचे आहेत, आणि सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे या मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे। अगदी व्यवस्थितपणे पूर्णपणे मुरमुऱ्यांना हे मसाले आपल्याला व्यवस्थितपणे हलवून मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये अगदी अतिशय चविष्ट अशा स्वरूपाचा भडंग होण्याकरिता यामध्ये मी अगदी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर भडंगमध्ये मिक्स करून घेतली आणि खाण्यासाठी तयार झालेला आहे चटपटीत असा भडंग। हा भडंग खाण्याकरिता आम्ही कांदा वापरून खातो, अगदी भन्नाट अशा चवीचा हा भडंग लागतो कांद्याबरोबर। तर मंडळी, तुम्हाला ही जर एकदम साध्या सोप्या पद्धतीची आणि पटकन बनणारी भडंगची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।